स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। नागेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना अंतराळ व सभामंडप अशी आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपण आज नागेश्वर मंदिर जे सोमवारपेठ येथे आहे इथे आपण आज भेट देत आहोत। तर नागेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना अंतराळ व सभामंडप अशी आहे। मंदिर परिसरात पूर्व व पश्चिम बाजूस दोन मोठे दगडी प्रवेशद्वार आहेत। तर येथे दक्षिणमुखी मारुती मंदिर सुद्धा आहे। तसेच या परिसरामध्ये विष्णू व दत्ताचे मंदिर पण आहे। तर मंडळी, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे या मंदिर परिसरामध्ये पूर्व व पश्चिम बाजूस दोन मोठे दगडी प्रवेशद्वार सुद्धा आहेत। येथे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, जे आपण मंदिराकडे तोंड केल्यावर आपल्या उजव्या साईडला दिसून येते। तसेच शनी महाराज, गणेश मूर्ती आहेत। तसेच या परिसरात विष्णू दत्त मंदिर आहे, त्यामुळे येथे विविध मंदिराचा समूह दिसतो। मंदिराच्या उत्तरेस मोठी लहान दीपमाळ आहे। मंदिरामधील नंदी हा अतिशय आकर्षक आहे। मंदिरामधील नंदीच्या गळ्यात आपण माळ बघू शकतो। या मंदिराच्या स्थापत्य शैलीवरून हे मंदिर मराठा राजवटीत 17व्या शतकात बांधले गेले असावे असे वाटते। मंदिराच्या वरील बाजूस नक्षीकाम अतिशय चांगले आहे। मंदिर अतिशय स्वच्छ व सुंदर आहे, त्यामुळे मंदिर अतिशय शांत वाटते। मंदिराचा परिसर सुंदर आहे। सभामंडप 18व्या शतकाचे उत्तरार्धात पेशवे काळात बांधला गेला असावा। प्रांगणातील विष्णू मंदिर आबा शेलूरकर नामक व्यक्तीने 18व्या शतकात बांधल्याची नोंद मिळते। तर येथे शनी महाराजांची पण एक मूर्ती आहे। शनी महाराज तसंच गणेश मूर्ती देखील आहेत। तर मी मंडळी, मध्य गर्भगृहातील कासवाच्या वरती एक कमळ आहे। हे कमळ तो मध्य गर्भगृह हे इंटरलॉकिंग पद्धतीचे आहे। एक एक दगड लावत जाऊन सगळ्यात शेवटी ते कमळ मध्यभागी लावले व ते लॉक झाले। हे आजतागायत जवळजवळ 950 वर्ष जसाच्या तसं आहे। तर हे अतिशय आकर्षक आहे, त्यामुळे तुम्ही कधी मंदिरामध्ये आलात तर हे नक्की बघा। नागेश्वर मंदिर हे सोमवारपेठ पुणे येथे असून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। येथे येथील महादेवाची पिंड अतिशय आकर्षक आहे। महादेवाची पिंड गर्भगृहात असून दोन देवीच्या मूर्ती देखील आहेत।
मंदिरामध्ये विठ्ठल आणि रखुमाईचे पण छोटे मंदिर आहे। मंदिराकडे तोंड केल्यावर डाव्या साईडला काही मंदिरे आपल्याला दिसून येतात। त्यांपैकी हे एक मंदिर आहे, विष्णूचे मंदिर आहे हे। व विष्णू मंदिराबरोबरच येथे एक दत्ताचे पण मंदिर आहे। त्यामुळे येथे 2 मंदिरे आपल्याला दिसून येतात। त्यामुळे या परिसरात मंदिरांचा समूह आपल्याला बघायला मिळतो। तर मंडळी, सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर कोणी या मंदिराला भेट दिली नसेल तर या मंदिराला तुम्ही भेट नक्की द्या। आणि तुम्हाला आणखी पुण्यातील कोणते ठिकाणे बघायचे आहेत ते पण कमेंट करून नक्की सांगा।